गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे निगेटिव्ह क्लोज आहे आणि त्याच्यामागे तसे रिझन्स देखील आहेत. जसं की ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत आहे की US आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध आहे तर ते थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि त्यामुळे तिथे मार्केटमध्ये एक सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. जर आपण ग्लोबल मार्केट जर पाहिले तर मोस्टली नेगेटिव्ह आहेत, कुणीही पॉझिटिव्ह नाही आहे. परंतु या सगळ्या गोंधळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्या चांगल्या आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर आता जे आपले आफ्टर मार्केट म्हणजे US मार्केट बंद झाल्यानंतर ट्रम्पनं एक म्हणजे घोषणा केली आणि त्याला इराणनं देखील दुजोरा दिला. तर ती अशी होती की USनं 10 दिवस आपण सीज फायर करू असा प्रस्ताव इराणला दिलेला आहे आणि त्या दरम्यान मग आपण पुन्हा चर्चा सुरू करू आणि ते सीज फायर एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे, ज्याला इराणनं सुद्धा मान्य केलेलं आहे. परंतु युद्ध काही थांबलेलं नाही आहे. इराण त्याच्यावर विचार करतो आहे, परंतु असं प्रपोजल आलं हे मात्र त्यांनी मान्य केलं. त्यामुळे ऑइल प्राईस जे आहे तर ते सिग्निफिकंटली डिक्रीज झालेले आहेत. जी काल ऑलमोस्ट ब्रेंट क्रूड $90वरती गेलं होतं तर ते आता $82-83 खाली आलेलं आहे. म्हणजेच काय की थोडंसं बजेटमध्ये आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता मार्केटमध्ये कधी काय होईल आणि जर इराणनं ते प्रपोजल ॲक्सेप्ट केलं तर त्याचा इम्पॅक्ट कसा होईल हे पाहावं लागेल. तर मग आता जर या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवल्या तर इंडियन मार्केटच्या पर्स्पेक्टिव्हनं जर पाहिलं तर US मार्केटमध्ये आपली जे EDRs काम करत आहेत तर त्याच्यामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. स्पेशली HDFC बँकमध्ये HDFCचा जो EDR आहे तर तो ऑलमोस्ट 10% क्रॅश झाला आहे. त्याच्यामागे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, जसं की काही गव्हर्नन्स इश्यू देखील आता निर्माण होऊ लागलेले आहेत. त्यानंतर जे काही नवीन त्यांनी चेअरमॅन जे काही CEO अपॉइंट केलेले आहेत तर त्यांना अजूनही त्यांनी लेटर दिलेलं नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर रिसेंटली आलेले बिझनेस अपडेट्स जरी त्यांनी चांगले दिले असले तरी रिझल्ट मात्र काही तेवढा इम्प्रेसिव्ह आलेला नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता HDFC बँकवरती इन्व्हेस्टर्सचा जो विश्वास आहे तो थोडा कमी व्हायला लागलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ICICI बँक आणि रिलायन्स यांच्यावरती जे काही मोठमोठे ब्रोकरेजेस आहेत तर त्यांनी अपग्रेड असा स्टॅन्स दिलेला आहे, परंतु HDFC बँकवरती मात्र होल्ड टू नेगेटिव्ह असा स्टॅन्स घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी पाहता गिफ्ट निफ्टी पूर्णपणे कन्फ्यूज आहे आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की मार्केट साधारण 130 ते 140 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन करेल. तर ते ऑब्वियस आहे, कारण HDFC बँकचं वेटेज इंडेक्समध्ये खूप आहे आणि तो जर स्टॉक USमध्ये ऑलमोस्ट 10% क्रॅश झाला असेल तर इकडे सुद्धा बऱ्यापैकी डाऊनसाईड आपण पाहू शकतो HDFC बँकमध्ये. तर आता जर आपण FISDSचा डेटा जर कालचा पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ऑलमोस्ट 1000 कोटींच्या आसपास FISने सेलिंग केले. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने देखील ऑलमोस्ट तेवढंच बाईंगही केल्याचं पाहायला मिळतं. जर स्टॉक स्पेसिफिक म्हटलं तर ज्या लोकांचे रिझल्ट येत आहेत तर त्या कंपन्यांच्या स्टॉक्सवरती त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आयदर निगेटिव्ह आयदर पॉझिटिव्ह नक्कीच पाहायला मिळेल. जर ऑप्शन्सच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर अजूनही 24,000वरती खूप जास्त पोट रायटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 24,200 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग देखील पाहायला मिळत आहे. आता ओव्हरनाईट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामुळे मार्केटमध्ये गॅप डाऊन गॅप अप होत राहणार आहेत. त्यामुळे आता जोपर्यंत सीज फायरची जी न्यूज आहे तर ती कन्फर्म होत नाही किंवा इराण त्याला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत हा एक नवीन ट्रिगर पॉईंट आपण म्हणू शकतो. आणि जर तो पीस इराणनं ॲक्सेप्ट केला आणि पुन्हा जर युद्ध होल्डवरती गेलं तर ती अगेन एक थोडीशी चांगली गोष्ट राहील मार्केटसाठी. तोपर्यंत जे काही रिझल्ट सीझन चालू आहे तर त्याच्यामध्ये जे रिझल्ट येत आहेत तर ते कसे येत आहेत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी ह्या डिपेंड राहणार आहेत. तर मग खूप पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण आज मार्केट जर पाहिलं तर मोस्टली निगेटिव्ह फ्लॅट अशा पद्धतीचं राहण्याची पॉसिबिलिटी आहे आणि ब्रॉडर रेंजमध्ये जर आपण पाहिलं तर हायर साईडला 24,500, डाऊन साईडला 24,000 आणि फार तर 23,950पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं मे बी इंट्राडेमध्ये.
परंतु त्यापेक्षा जास्त तर काही नाही आहे, कारण फार मोठी अशी कुठलीही गोष्ट म्हणजे आयदर निगेटिव्ह ट्रिगर पॉईंट आयदर पॉझिटिव्ह ट्रिगर पॉईंट असा कुठलाच नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा आपण फार जास्त पॅनिक सिच्युएशन पाहू शकत नाही. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हाच वेळ असतो जेव्हा जेव्हा मार्केट एक डीप देतं तेव्हाच इन्व्हेस्टर्सला चांगले शेअर्स स्वस्तामध्ये मिळत असतात. त्यामुळे ज्या ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत आणि तरीसुद्धा स्टॉक्स चालत नाही आहेत, तर अशा स्टॉक्समध्ये नक्कीच आपण थोडेफार इन्व्हेस्ट करायला बिलकुल हरकत नसते. त्यामुळे पाहूयात होप सगळं काय होतं कसं होतं त्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.